शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक स्लरीच्या बद्दल आपण बोलणार आहोत। स्लरी अशी आहे, तुमची शेती जिवंत कशी राहील, जमिनीतील बॅक्टेरिया असतील, जे सूक्ष्मजीव आहेत ते जिवंत कसे राहतील, जमिनीत पीएसबी असेल, तुमचं केएमबी असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, हे जे बॅक्टेरिया आहेत, गांडूळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी जमिनीमधली जे काही सूक्ष्मजीव आहे ती कशा पद्धतीने जिवंत राहील व त्याचा फायदा आपल्याला शेतीमध्ये कशा पद्धतीने होतो, ही स्लरी केल्याचे फायदे काय आहेत, ही स्लरी कशा पद्धतीने केली पाहिजे, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर सर्वात प्रथम हा व्हिडिओ बनवणे म्हणजे खरंच काळाची गरज आहे। ह्या विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे, ही माहिती शेतकऱ्यांना कोणीतरी दिली पाहिजे। तर नाही, ही माहिती जर नाही भेटली तर आपली शेती येत्या 10-15 वर्षामध्ये आपली शेती जिवंत राहणार नाही, आपली शेती नापीक होऊ शकते। भरघोस आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा भरघोस वापर आहे, त्याचबरोबर बुरशीनाशक असतील, वेगवेगळे स्ट्रॉंग कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, ह्याचा वापर करून आपण जी काही आपली शेती आहे आज आपण ती ICU मध्ये टाकलेली आहे असं म्हटलं तरी चालेल। जमिनीला आपल्याला ICU मधून बाहेर कसं काढता येईल ह्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ आज घेत आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशी एक स्लरी तुम्हाला सांगणार आहे की स्लरी जिवंत अशी स्लरी आहे, याच्याने तुमची शेती जिवंत झाली पाहिजे। ह्या स्लरीला आपण जीवामृत असं स्लरी म्हटलं तरी चालेल। तर सर्वात प्रथम मित्रांनो मला सांगायचं आहे, आपल्या पूर्वजांनी शेती केली, आपल्या पूर्वजांनी ज्यावेळेस शेती केली 100-150 वर्षापूर्वी ज्यांनी शेती केली, तेव्हा मला सांगा एवढे कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, रासायनिक खतामध्ये युरिया असेल, DAP असेल, हा प्रकार होता का? तर हा प्रकार पूर्वी नव्हता, तरी सुद्धा आपल्या पूर्वजांनी एकदम चांगल्या पद्धतीने शेती पिकवली, भरघोस उत्पन्न काढले। आज जे काही आपले जुने पूर्वज आहेत, आजोबा असतील, पंजोबा असतील किंवा आपले वडील असतील वयस्कर, ते आज सुद्धा सांगतात की पूर्वी जसं आपल्याला उत्पन्न भेटायचं तसं आता उत्पन्न भेटत नाहीये। मला एक सांगायचं आहे, 1960च्या अगोदर युरिया नव्हतं, DAP नव्हती, तेव्हा तर आपली शेती एकदम चांगल्या पद्धतीने पिकतच होती ना। मग तर ही जी काही हरित क्रांती झाली, हरित क्रांतीनंतर लोकांनी एवढं रासायनिक खतं वापरले, शेतीमध्ये भरघोस रासायनिक खतांचा वापर केला, शेती त्यावेळेस त्यांनी रासायनिक खतं टाकून भरपूर ॲव्हरेज काढले, पण आता जमीन आपली पाहिजे त्या पट्टीमध्ये ॲव्हरेज भेटत नाही आहे, कारण जमिनीमधले जे काही गांडूळ आहेत, जे काही सूक्ष्मजीव आहेत ते नाहीसे झालेले आहेत। तर ह्याचा आपल्याला काय फायदा आहे, आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव असेल तरच आपण शेती करू शकतो। तर सर्वात प्रथम जमिनीमध्ये आपण कोणतंही खत जर टाकलं, आपण DAP असेल, 10-26-26 असेल किंवा कोणतंही खत असेल, ते डायरेक्ट इनडायरेक्ट पिकाला लागू होत नाही, त्याचं विघटनच केलं जातं। जसं की आपण गहू असेल, ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, हे आपण डायरेक्ट इनडायरेक्ट खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत। कारण का? आपण त्याला दळतो, गिरणीवर नेतो, चक्कीवर नेऊन त्याला पिसून आपण त्याला खातो। तसंच खताच्या बाबतीत आहे, तुम्ही जी काही टाकलेली खतं आहेत जमिनीमध्ये, 10-26-26 असेल, DAP असेल, तुमचं युरिया असेल किंवा अदर कोणते खतं असतील, तुम्ही हे जमिनीमध्ये ज्यावेळेस टाकता त्याचं विघटन करायला काहीतरी जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचं विघटन होऊन ते पिकाला नंतर लागू होतं। ते डायरेक्ट इनडायरेक्ट लागतं का? नाही लागू होत। किंवा तुमची मुळी त्या खताच्या ग्रॅन्युलपर्यंत किंवा त्या दाण्यापर्यंत जाते का? नाही जात। तर एक ट्रान्सपोर्टिंग एजंट जमिनीमधला जो काही बॅक्टेरिया आहे तो त्या खताला विघटन करतो, कुजवतो आणि मुळीपर्यंत झाडाच्या नेऊन पोच करतो, त्याच्यानंतर तुमच्या झाडाला ते लागू पडतं। तर एक सांगायची अशी गोष्ट आहे, आपल्या जमिनीमध्ये आज सध्याच्या घडीला बॅक्टेरिया नाही आहेत, प्रत्येकाच्या जमिनी आवळलेल्या आहेत, बेड कोणतेही भुसभुशीत नाही आहे, जमिनीमधला क्षारपणा असेल, EC असेल, तो अत्यंत वाढलेला आहे। शेतकरी बांधवांनी ती जमीन बोलत नाहीये म्हणून त्याच्यावर काही सुद्धा केलं नाही पाहिजे, त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे। जर आपण आज जमिनीची काळजी जर घेतली तर जमीन आपली उद्या काळजी घेईल। आपण ह्या अनुषंगाने ही व्हिडिओ बनवणार। आज तुम्हाला मी अशा स्लरीच्या बाबतीत बोलणार आहे जी कमी खर्चात व अत्यंत शेतकऱ्याची उपयुक्त आणि ह्याच्यासारखं टॉनिक कोणतंच नाही आहे, म्हणजे हे नैसर्गिकरित्या एकदम सुपर असं म्हणजे टॉनिक म्हटलं तरी चालेल। तर ही स्लरी बनवण्यासाठी तुम्हाला काय काय सामग्री लागणार आहे किंवा काय घटक लागणार आहेत हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो। ह्या स्लरीचं खूप मोठं रोल तुमच्या जमिनीमध्ये आहे, ही दिल्यानंतर तुमची जमीन 100% जिवंत होणार आहे। तर पाहूया, 1 नंबरला तुम्हाला लागणार आहे गावठी गाईचं शेण, 10 किलो पाहिजे।
त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे गावठी गाईचं गोमूत्र, ते लागणार आहे 10 लिटर. त्यामध्ये काळं गूळ असेल, सेंद्रिय गूळ, ते तुम्हाला 4 किलो लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला चौथी गोष्ट असेल डाळीचं पीठ. डाळीचं पीठ तुम्हाला 2 किलो लागेल. व वडाखालची जी काही माती आहे, पाचवी गोष्ट, तुम्हाला ही 1 किलो लागेल. जिथे तुम्ही कधी तणनाशक मारलं नाही, तुम्हाला अशी माती किंवा जिथं रासायनिक खतं टाकलेली नाहीत अशाच ठिकाणची माती जरी घेतली तरी चालेल. वडाखालची असेल किंवा तुमच्या दुसऱ्या झाडाखालची असेल तरी चालेल. तर हे का वापरायचं हे पण सांगतो. सर्वात प्रथम 180 एक ड्रम घ्यायचा आहे तुम्हाला प्लॅस्टिकचा. ड्रम घेताना हा प्लॅस्टिकचाच घ्यायचा आहे, लोखंड किंवा स्टीलचा ड्रम वापरायचा नाही. कारण ह्या स्लरीमध्ये जे काही ऑर्गॅनिक ॲसिड तयार होणार आहेत, त्या जे धातूचे जे काही ड्रम आहेत त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होऊ शकते. म्हणून ड्रम घेताना हा प्लॅस्टिकचाच घ्यावा. सर्वात प्रथम तुम्हाला ड्रममध्ये 180 लिटर पाणी घ्यायचं आहे. पाणी घेताना हे गोड पाणी असावं, नदीचं किंवा तुमचं विहिरीचं पाणी असलं तरी चालेल. बोरचं पाणी जर घेतलं क्षारयुक्त, ते क्लोरीनयुक्त जर पाणी जर घेतलं, त्याला 1 दिवस उन्हामध्ये तापू द्या आणि नंतर ते पाणी तुम्ही नंतर वापरू शकता. तर सगळ्यात प्रथम पाण्यामध्ये 180 लिटर पाणी घेतल्यानंतर तुम्हाला 10 किलो शेणखत, जे की गावठी गाईचंच पाहिजे. हे का पाहिजे? गावठी गाईच्या शेणखतामध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया राहतात. म्हशीचं किंवा जर्सीचं जर तुम्ही शेणखत वापरलं, त्याच्यामध्ये मिथेनोजन नावाचा बॅक्टेरिया जास्त असल्यामुळे त्या शेणखतामध्ये जर्सी गाईचं शेण किंवा म्हशीचं जे काही शेण राहतं त्याच्यामध्ये गरमी जास्त राहते, त्याच्यामुळे ते बॅक्टेरियाला मारून टाकते. म्हणून तुम्ही शेण घेताना हे गावठी गाईचंच पाहिजे आणि ताजं शेण पाहिजे. त्याचबरोबर दुसरी जे काही गोष्ट आहे, 10 किलो शेण टाकल्यानंतर गावठी गाईचं गोमूत्र. गावठी गाईच्या गोमूत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे, जे की अँटी फंगल आणि अँटीव्हायरल आहे. त्याच्यासारखं बुरशीनाशक कोणतंही नाही. व गोमूत्रामध्ये जे काही गावठी गाईच्या गोमूत्रामध्ये जे नायट्रोजन आहे ते आपल्या युरियामध्ये सुद्धा नाही आहे. म्हणजे एवढं भारी रोल त्या गोमूत्राचा आहे. त्याचबरोबर तुम्ही स्लरी तयार करताना सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे बॅक्टेरियाचं गूळ. आपण गूळ का टाकतो? 4 किलो गूळ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. त्या गुळाने जे काही बॅक्टेरिया आहेत, जे सूक्ष्मजीव आहेत, त्यांचं सगळ्यात आवडतं जे काही खाद्य आहे ते ऑर्गॅनिक कार्बन आहे. आणि ह्या गुळाच्या माध्यमातून त्यांना ऑर्गॅनिक कार्बोहायड्रेट्स असतील हे गुळामधून भेटतात. जर गूळ जर नसेल तर तुम्ही ऊसाचा रससुद्धा वापरू शकता, परंतु साखर वगैरे वापरायचं नाही. कारण साखरमध्ये केमिकल सल्फर राहतं, ते बॅक्टेरियाला मारून टाकते. म्हणून तुम्ही घेताना तिसरी गोष्ट तुम्ही गुळच घ्यायचं आहे. तर मित्रांनो, बॅक्टेरियाला तयार होण्यासाठी, कोणताही सजीव तयार होण्यासाठी तो जी पेशीनं तयार होत असतो त्याला सेल डिव्हिजन प्रत्येकामध्ये होते. त्याची पेशी विभाजन चांगले होण्यासाठी किंवा बॅक्टेरियाचं शरीर एकदम चांगल्या पद्धतीनं बनण्यासाठी त्याला प्रोटीन्सची गरज आहे. म्हणून तुम्ही जे डाळीचं पीठ टाकणार आहे ते प्रोटीन्स सप्लिमेंट आहे. एकदम छान पद्धतीनं ते बॅक्टेरियांची वाढ करण्यासाठी ते फायदेशीर आहे. म्हणून तुम्ही एक सेपरेट बादली घेऊन त्या बादलीमध्ये 2 किलो डाळीचं पीठ टाकून चांगलं मिक्स करून त्या स्लरीमध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर वडाखालची माती. तुम्हाला वडाखालची माती का घ्यायची आहे? जिथे तणनाशक किंवा रासायनिक खतं किंवा बुरशीनाशक, कीटकनाशक मारलेलं नाही, ती माती का घ्यायची? ते एक मदर कल्चर आहे, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया आहे. ते तुम्ही ती 1 किलो माती टाकून त्या स्लरीला सावलीमध्ये ठेवून एकदम चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही स्लरी तुम्ही ज्यावेळेस ही स्लरी सगळं टाकून झाल्यानंतर ह्या स्लरीला तुम्ही स्लरी फिरवताना ही घड्याळाच्या काटेच्या दिशेनेच फिरवली पाहिजे. कारण घड्याळाच्या काटेच्या दिशेनं फिरवल्यानंतर जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे बॅक्टेरियांना ती भेटणार आहे. घड्याळाच्या काटेच्या दिशेने ज्यावेळेस तुम्ही फिरवता त्यावेळेस मध्ये जे काही भोवरा तयार होतो पाण्यामध्ये, जी पोकळी तयार होते, एक बॅक्टेरिया म्हटल्यानंतर ते सजीव आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणून तुम्ही ही स्लरी अशी फिरवताना घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरवली पाहिजे. त्याच्यामध्ये जी काही पोकळी तयार होते त्याच्यामधून खाली ऑक्सिजन जातं त्या पोकळीमध्ये आणि बॅक्टेरिया त्यामुळे तुमचे जिवंत राहतात. मग ही स्लरी दिवसातून तुम्हाला 2 वेळेस फिरवायची आहे. स्लरी ठेवताना तुम्हाला कमीत कमी स्लरीला तयार होण्यासाठी 2 ते 4 दिवस जातात. जास्तीत जास्त 6 ते 7 दिवस घेते स्लरी तयार करताना. तर स्लरी तयार करताना ही स्लरी दिवसातून 2 वेळेस फिरवायची तुम्हाला.
सकाळी आणि संध्याकाळी स्लरी ठेवताना ही झाडाखाली किंवा सावलीमध्ये ठेवली पाहिजे. झाकण लावताना एकदम पॅक न लावलं पाहिजे किंवा एखाद्या सुती कपड्याने तुम्ही जरी बांधलं तरी चालतं. ह्याच्या मागचे बारीक बारीक कारण आहेत. कारण तुम्ही झाकण वगैरे पॅक जर लावलं ते बॅक्टेरिया त्यांना ऑक्सिजन जो लागणार आहे तो भेटणार नाही. म्हणून तुम्ही त्याचं जे काही झाकण किंवा ते बांधलेला कपडा आहे तो तुम्ही लूजमध्ये बांधला पाहिजे. आणि स्लरी दिवसातून फक्त 2च वेळेस फिरवायची. स्लरी तयार झाल्यानंतर तुम्हाला एक सिग्नल देणार आहे. स्लरी तयार झाल्यानंतर त्याचा एकदम सुपर असा सुगंध येतो, वरी पाण्याचे बुडबुडे तयार होतात. त्यावेळेस असं समजून घ्यायचं की आपली स्लरी ही शेतीसाठी आता तयार झालेली आहे. स्लरी ही कमीत कमी 2 ते 4 दिवस, जास्तीत जास्त 6 ते 7 दिवस. स्लरी ही 15 दिवस, 20 दिवस किंवा 25 दिवस, महिनाभर ठेवायची नाही. कारण हे काही तुमच्या दुकानातलं किंवा तुमच्या कंपनीतून बनवून आलेलं औषध नाही आहे. हे एक सूक्ष्मजीव आहेत, ह्याच्यामध्ये सजीव आहेत. ते तुम्ही जर त्या ड्रममध्ये जर जास्त दिवस जर ठेवले तर ह्या बॅक्टेरियांचं जे काही खाद्य आहे, गूळ आणि डाळीचं पीठ ज्यावेळेस संपल त्यावेळेस बॅक्टेरियाला खाऊन टाकतील. त्यांना अन्न वगैरे त्यांचं जर संपलं, त्यांचं जे अन्न आहे ऑर्गॅनिक कार्बन जर संपलं तर बॅक्टेरियाला खातील किंवा भुके वाचून ते मरून जातील. म्हणून स्लरी ही जास्तीत जास्त 7 दिवस ठेवायची. त्याच्यानंतर ही स्लरीचा वापर जर तुम्हाला फवारणीसाठी जर करायचा असेल तर तुम्ही 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 3 लिटर वापरू शकता. 20 लिटरच्या पंपासाठी 3 लिटर. आणि ही स्लरी 200 लिटरचा जो काही ड्रम आहे तुम्हाला जर ड्रीपमधून जर सोडायची असेल तर एकरी तुम्हाला ही स्लरी 100 लिटर सोडायची आहे. तर स्लरीचा वापर करण्यापूर्वी ह्याला चांगल्या कपड्यातून वस्त्रगाळ केलं पाहिजे 2-3 वेळेस. वस्त्रगाळ केल्यानंतर त्याचा जो काही वरचं जे काही रॉ मटेरियल किंवा जो काही कचरा राहतो तो कचरा फेकून न देता झाडाच्या कुठंतरी खोडाला, एखादी जे आपल्या शेताच्या आजूबाजूला आंब्याची झाडं असतील, नारळाची झाडं असतील, चिक्कूची झाडं असतील तर तुम्ही तो वेस्ट जो काही मटेरियल आहे तो तुम्ही टाकू शकता. स्लरी चांगली वस्त्रगाळ करून तुम्हाला फवारणी करायची आहे किंवा ड्रीपमधून सोडायचं आहे. कारण का तुमचं पंपाचं नोझल असेल किंवा तुमचं ड्रीप असेल ते चॉकअप व्हायला नको. जे काही शेण आहे, ह्या शेण किंवा डाळीचं पीठ असेल त्याच्याने स्लरी तुमची जी काही ड्रीप आहे ते चॉकअप होऊ शकतात. म्हणून तुम्ही ही स्लरी वस्त्रगाळ करून टाकायची. ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. त्याचबरोबर पिकाला काहीसुद्धा दुष्परिणाम होणार नाही. आणि ही स्लरी बनवताना ह्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे अशी गोष्ट, तुम्हाला ह्या स्लरीला अजून पॉवरफुल बनवायचं असेल किंवा कीटकनाशकाला जरा चांगला फरक पडला पाहिजे किंवा झाडं थोडी कडवट झाली पाहिजे, जर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा पाला, जो लिंब राहतो कडुलिंब, लिंबाचा जो काही पाला आहे ते कुटून जर त्याची चटणी करून जरी टाकली तरी ती स्लरी एकदम उत्तम आणि पॉवरफुल बनणार आहे. तर ह्या स्लरीमुळं जे काही तुमचे गांडूळ आहेत जमिनीतले, जे रासायनिक खतांचा वास असेल, कीटकनाशक बुरशीनाशक असेल, त्याच्या वासाने जे काही गांडूळ खतं जमिनीच्या खाली 10-15 फुटावर गेलेले आहेत, ह्या स्लरीच्या वासाने ते ॲटोमॅटिक वरी येतील. तुमची जमीन चांगल्या पद्धतीनं भुसभुशीत होईल. जमिनीतली जे काय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती वाढेल. त्याचबरोबर तुमच्या जमिनीतले जे काही बॅक्टेरिया आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतील आणि जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असेल याच्यासारख्या मित्रबुरशी तयार होतील. ह्याचं जर जाळं जर तयार झालं मित्रबुरशीचा, ज्या काही हानिकारक बुरशी आहेत त्या जमिनीमध्ये यायचं नावसुद्धा घेणार नाही. आणि ही जी काही स्लरी आहे ही एक ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय म्हटलं तरी तुम्ही चालेल. ह्याचा रिझल्ट यायला तुम्हाला वेळ जाईल, परंतु ही स्लरी तुम्ही तुमच्या महिन्यातून तुमच्या एक प्लॉटला जर 200 लिटर जरी दिली तरी तुम्हाला तुमची शेती ICUमधून बाहेर काढण्यासाठी एकदम सुपर फायदा होईल. तुमचं जे काही उत्पन्न आहे ते हळूहळू वाढत जाईल, जे तुमची जमीन एकदम चांगल्या पद्धतीने जीवन. व त्याचबरोबर ही स्लरी वापरल्यामुळं तुमच्या पिकांना एकदम युनिक अशी क्वालिटी येईल, काळोखी राहील, मुळींची जोमदार वाढ राहील. जमिनीमधले सगळे बॅक्टेरिया असतील, सूक्ष्मजीव असतील, गांडूळ असतील, हे चांगल्या पद्धतीनं वाढतील. जमिनीमध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणात खतं आहेत. फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, सल्फर आहे, झिंक आहे, हे जमिनीमध्ये ऑलरेडी असतात. त्याचं विघटन ते कशा स्वरूपात राहतात, ते दगडाच्या किंवा एखाद्या एक फिक्स झालेले राहतात ते जमिनीमध्ये, पण त्याला आपल्याला उचलण्यासाठी बॅक्टेरियांची खूप मोठी गरज आहे. जर जमिनीत जर बॅक्टेरिया जर असेल, सूक्ष्मजीव जर असेल, तुमची शेती 100% चांगली पिकणार आहे. तुमचं उत्पन्न 100% वाढणार आहे, तुमचं ॲव्हरेज वाढणार आहे. तुम्ही पिकवलेल्या धान्याला, पिकवलेल्या मालाला सुद्धा चांगला बाजार येईल आणि क्वालिटी भेटेल. तर हे तुम्ही भाजीपाला पिकामध्ये वापरू शकता, फळबागामध्ये वापरू शकता. त्याच्यामध्ये धान्य जे काय आहे, गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, ह्यालासुद्धा याचा वापर करू शकता.
फळबागामध्ये तुम्ही एखादी झाडाला समजा जर पाणी ड्रीप वगैरे शक्य नाही तर तुम्ही त्याला आळा पद्धतीनं देऊ शकता. जिथं तुमची ड्रीपची सुविधा नाही आहे तिथं तुम्ही पाट पाण्याद्वारे सुद्धा देऊ शकता. एकरी तुम्हाला 100 लिटर वन टाईम द्यायची आणि एका महिन्यातून तुम्हाला 200 लिटर ही स्लरीचा वापर झाला पाहिजे. अशा पद्धतीने ह्याचा वापर करा. तर मित्रांनो, ही स्लरी तुम्हाला कशी वाटली, कशा पद्धतीनं कशी वाटली किंवा ह्याचे फायदे कसे वाटले, तुम्ही हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहून आपलं उत्पन्न वाढवा, आपली शेती जिवंत करा. ओके, धन्यवाद.